नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मनापासून भक्ती करा, नक्कीच लाभ मिळेल। मंगलताई चव्हाण। मनापासून भक्ती केली तर लाभ नक्कीच मिळेल। देवावर श्रद्धा ठेवा, नित्य नियमाने त्याची सेवा करा, त्याचा लाभ नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन मिंचे तालुका हातकणंगले येथे श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे भक्त संभाजी पाटील यांनी हनुमान मंदिरमध्ये आयोजित श्रावण महिन्यानिमित्त प्रवचनात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार मंगलताई चव्हाण यांनी केलं। कार्यक्रमाच्या जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी हे होते। यावेळी सामाजिक क्षेत्रात कार्य केलेल्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हा सचिव दिलीप कोळी, लक्ष्मण पुणेकर, आप्पासो कोगे, मधुकर बाबर, सुरेश लोहार, अंबादास बुधाराम, शंकर पाटील, सौ उज्ज्वला कोळी, पत्रकार पोपट वाकसे, पत्रकार प्रकाश कांबळे, आनंदा वाडकर, संतोष चव्हाण, रजनीकांत भोसले, रेखा पाटील, लता पाटील, सचिन यादव, शंकर चव्हाण, चंद्रकांत पाटील यांच्यासह हातकणंगले तालुक्यातील सर्व सेवा केंद्रातील भक्त, शिष्य, साधक वर्ग शेकडोंच्या संख्येने उपस्थित होता। सूत्रसंचालन दिलीप कोळी यांनी केलं, तर आभार संभाजी पाटील यांनी मानले। यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे, न्यूज प्रतिनिधी। सगळ्यांच्या शुभेच्छामुळे या ठिकाणी आज मला प्रवचन सेवेची संधी मिळाली। त्यामुळे या पांडुरंगाच्या किंवा जगद्गुरू श्रींच्या सर्व लाडक्या लेकरांना माझा रामकृष्ण हरी श्री। बघा, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की मला वाटतंय पंढरपूरची वारी म्हणतात फार दिवस आहे। आषाढी जी आपली वारी झाली, त्या वारीला आपण बघतो की पंढरपूरला किती लोक असतात, मोजताच येत नाही। 22-23 लाख लोक त्या ठिकाणी असतात आणि अगदी सगळेजण आपापल्या घरी सुरक्षित पोहोचतात। कोणामुळे तर फक्त आणि त्या विठुराया बरोबर तरी सांगा, तो सगळ्यांचा करता करविता। साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।